रायगडची झुंज, अन्यायावर लेखणीचा वार. कर्जत तालुक्यातील कडाव ग्रामपंचायत हद्दीतील ठोंबरवाडी येथे बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या रिसॉर्टमुळे ग्रामस्थांचे जीवन विस्कळीत झाले असून संतप्त ग्रामस्थांनी याविरोधात जोरदार तक्रार दाखल केली आहे. सुमारे 100 ते 125 लोक वस्ती असलेल्या शांत व संस्कृती प्रधान ठोंबरवाडीमध्ये मच्छिंद्र सखाराम बागडे यांनी ग्रामस्थांचा विश्वास न घेता घरालगत रिसॉर्ट सुरू केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या रिसॉर्टमध्ये रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या डीजेच्या कर्कश आवाजामुळे लहान मुलं, विद्यार्थी, आजारी रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिक यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे. तसेच रिसॉर्टमध्ये येणाऱ्या पर्यटकांकडून दंगामस्ती, अश्लील वर्तन आणि मद्यप्राशन करून गावात धिंगाणा घालण्याच्या घटनांमुळे गावातील शांतता पूर्णपणे भंग झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी सार्वजनिक मार्गात अडथळा आणि सुरक्षिततेचा धोका यानुसार संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान कडाव ग्रामपंचायतीने संबंधित रिसॉर्ट मालकास नोटीस बजावून 8 दिवसाच्या आत बेकायदेशीर रिसॉर्ट बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आवश्यक शासकीय परवानग्या सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून अन्यथा कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. या प्रकरणात रिसॉर्ट चालक, मालक संघटना तसेच भूमिपुत्र संघटना अध्यक्ष यांना वारंवार पत्र व्यवहार करूनही कोणतीही ठोस भूमिका घेतली गेली नाही असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. उलट बेकायदेशीर रिसॉर्ट चालकाला पाठीशी घालण्याचे काम संबंधित संघटना करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच कर्जत तालुक्यातील इतर सर्व रिसॉर्ट अधिकृत परवानग्यासह चालवले जात आहेत का याबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित निर्माण करण्यात आले असून सर्व रिसॉर्टची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला असून योग्य ती कारवाई न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडण्यात येणार आहे. दरम्यान ग्रामस्थांच्या वतीने दिनांक 9 मार्च 2026 रोजी कर्जत तहसील कार्यालय, कर्जत पंचायत समिती, ग्रुप ग्रामपंचायत कडाव, उपविभागीय पोलीस कार्यालय कर्जत तसेच कर्जत पोलीस निरीक्षक आणि भूमिपुत्र संघटना यांना लेखी निवेदन देण्यात आले होते. मात्र इतका कालावधी उलटूनही पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली. प्रशासनातील या दिरंगाईमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित यंत्रणांनी तातडीने हस्तक्षेप करून द्यावा अशी मागणी पुन्हा जोर धरत आहे.